कंटिन्युटी ऑफ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. जसं सिंगल व्हेरिएबल फंक्शन कंटिन्युअस असण्यासाठी आपल्याला काय बघायला होतं, लिमिट ऑफ एफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए इक्वल टू एफ ऑफ ए, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट दिस. In this contains two left hand side and right hand side limit must be equal and is equal to value of the function at the point A. Same त्याच पद्धतीने function f of x y of two variable is said to be continuous at a b if and only limit x y tends to a b of f of x y किती असेल is the f of a b. इथे y काढून टाकला, b काढून टाकला तर ह्याच पद्धतीनं होईल. ठीक आहे. एक्स टेन्स टू ए अँड वाय टेन्स टू बी इन एनी मॅनर, कोणतेही तर हे जर लिमिट जे एक्झिस्ट होईल अँड दॅट लिमिट इज इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट ए अँड बी. ह्याच्यात दोन गोष्टी अंतर्गत, एफ ऑफ एक्स वायचं लिमिट एक्स वाय टेन्स टू बी अलॉंग एनी पाथ जे असेल ते सगळे कुणाबरोबर असतील, व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट द पॉईंट ए बी. Discuss the continuity of the following function f of x y equal to x cube plus y cube upon x minus y, where x is not y. कारण x equal to y असेल तर डिनॉमिनेटर 0 होईल and x equal to 0 then 0. Let us approach the continuity आहे. कंटिन्युटी असण्यासाठी पहिल्यांदा लिमिट एक्झिस्ट झाला पाहिजे दिलेल्या क्वांटिटीचा. लेट अस अप्रोच द ओरिजिनकडे जाऊ आपण. अलॉंग द curve y equal to x minus x square and another curve y equal to x minus x cube. पहिल्यांदा आपण along the curve y equal to x minus x square put this y equal to x minus x square in the given x cube plus y cube upon x minus y. x cube plus y ची किंमत x minus x square bracket raised to 3. आता x minus x square into in bracket. आता इथं एक्स क्यूब आहे, हे एक्स बाहेर काढला, ह्यात कॉमन काढला तर आत काय राहील 1 मायनस एक्स, आणि बाहेर एक्स घेतला तर एक्स क्यूब होईल. म्हणजे एक्स क्यूब एक्स इंटू 1 मायनस एक्स, ह्याचं एक्सपान्शन बाहेर काढलं की एक्स क्यूब इंटू 1 मायनस एक्स क्यूब आणि डिनॉमिनेटरला एक्स मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर. एक्स मायनस एक्स गेट कॅन्सल, ओनली एक्स स्क्वेअर. आता इथं एक्स स्क्वेअर कॅन्सल झाली, एक्स प्लस एक्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस एक्स क्यूब आणि एक्सचं लिमिट ठेवलं की काय होईल 0 0 अँड 0 0. दस लिमिट ऑफ एक्स वाय ॲज एक्स टेन्स टू 0 अँड वाय टेन्स टू 0 इज द 0 अलॉंग द पाथ वाय इक्वल टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर. आता अलॉंग द पाथ वाय इक्वल टू एक्स मायनस एक्स क्यूब. आता पुट वाय इक्वल टू एक्स मायनस एक्स क्यूब, x minus x plus x cube, here is the x cube into 1 minus x square and bracket raised to 3. x cube कॉमन काढला आणि इथं x cube आहे, x cube गेट कॅन्सल, 1 plus 1 minus x square bracket raised to 0. लिमिट x 0 ठेवल्यानंतर 1 plus 1 minus 0 that is the 1. 1 plus 1 is the 2 upon 1 that is the 2. The limit of f of xy as xy tends to 0 along the path y equal to x minus x cube is the 2 and along the path y equal to x minus x square is the 0. Both the limits are not same. Thus for different path we get different limits are obtained. Limit of the given function therefore doesn't exist and this function limit exist होत नाही म्हणून this function is discontinuous at the origin, that is at the 0 0. अशा पद्धतीनं जर लिमिट एक्झिस्ट झालं तरी पण व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट दॅट पॉईंट 0 0 इज ऑल्सो सेम असायला गेलं. अनदर कंडिशन फॉर द कंटिन्युटी ऑफ द फंक्शन. आता पार्शियल डिफरन्शिएशन बघू. पार्शियल डिफरन्शिएशन बघण्याच्या अगोदर वाय इज द फंक्शन ऑफ एक्स सिंगल व्हेरिएबल, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय घेतो तो dy बाय डी एक्स अँड एफ डॅश एक्स. फर्स्ट प्रिन्सिपल काय होता, चेंज इन एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस व्हॅल्यू एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस एफ एक्स अपॉन डी एक्स, दॅट इज द चेंज इन डी एक्स अँड लिमिट ऑफ दिस क्वांटिटी डेल्टा एक्स टेन्स टू 0 अँड दिस लिमिट एक्झिस्ट अँड दॅट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. तसंच आपल्याला आता पार्शियल डिफरन्शिएशन कोणत्या फंक्शनसाठी बघतो आहे, फंक्शन
ऑफ 2 व्हेरिएबल और मोर दॅन 2 व्हेरिएबल. इथं एकच व्हेरिएबल असल्यामुळं ऑर्डिनरी, आणि 2 व्हेरिएबल असतील दिलेल्या फंक्शनमध्ये त्यावेळेस 2 किंवा त्यापेक्षा जास्त त्यावेळेस आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढ. झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय. झेड इज अ फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबल एक्स अँड वाय. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता विथ रिस्पेक्ट टू एक्स काढताना वाय कॉन्स्टंट ठेवायचं आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स डिनोटेड अँड डिफाईन. डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स हा पार्शियल आहे, त्यामुळं हा टोटल डेरिव्हेटिव्ह न लिहिता आपण पार्शियलिटीचं नोटेशन असं लिहू. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स डेल्टा एक्स कशात चेंज इन एक्स व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट एक्स प्लस डेल्टा एक्स अँड एक्स वाय ॲज इट इज, म्हणजे एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स मायनस वाय मायनस एफ ऑफ एक्स वाय एफ ऑफ एक्स वाय एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा. हा वाय आहे यात ॲडिशनल फक्त आहे तसं घेतलेलं आहे कॉन्स्टंट, त्याचा काही रोल नसेल. फक्त डेल्टा एक्स चेंज इन द एक्सच्या व्हॅल्यूचं आणि करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ द फंक्शन याच्यातला डिफरन्स वेन वाय इज अ कॉन्स्टंट. त्यावेळेस जे लिमिट एक्झिस्ट होईल दॅट इज द पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स, दॅट इज द डॅबा झेड बाय डॅबा एक्स किंवा एफ एक्स. आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे काय, कसं डिफाईन केलं आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह झेड विथ रिस्पेक्ट टू वाय डिनोटेड बाय डॅबा झेड बाय डॅबा वाय. आता विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे चेंज इन वाय असेल. चेंज इन पहिला वाय असा होता, नंतरचा वाय काय झाला वाय प्लस डेल्टा वाय, टोटल चेंज डेल्टा वाय. एफ ऑफ वाय होता, त्यानंतर काय झाला एफ ऑफ वाय प्लस डेल्टा वाय. ह्या दोघांचा जर डिफरन्स असेल एफ ऑफ वाय प्लस डेल्टा वाय मायनस, आणि नाव एक्स इज द कॉन्स्टंट. then limit of this quantity exist and that is the partial derivative of z with respect to y. अशा पद्धतीनं 2 व्हेरिएबल असल्यामुळे आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढायला. 3 असतील तर आपल्याला आणखीन एक डेरिव्हेटिव्ह मिळालं असतं. आता एक्झाम्पल्स बघू. z इक्वल टू साइन एक्स इंटू कॉस वाय. फाइंड द पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ z. It is the function of x and y. Partial derivative of z with respect to x and partial derivative of z with respect. आता विथ रिस्पेक्ट टू एक्स काढताना आपण वाय कॉन्स्टंट ठेवायचं, म्हणजे कॉस वाय ॲज इट इज. पार्शियल डिफरन्शिएटिंग वन विथ रिस्पेक्ट किपिंग वाय ॲज अ कॉन्स्टंट. हिअर कॉस वाय इज अ कॉन्स्टंट and derivative of sin x is the cos x. Thus we get partial derivative of z with respect to x is the cos x into cos y. आता partial derivative of z with respect to y. आता काय करू, z इक्वल टू साइन एक्स अँड कॉस वाय विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचं, किपिंग एक्स कॉन्स्टंट साइन एक्स ॲज इट इज. कॉसचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय मायनस साइन वाय आणि टोटल मायनस साइन एक्स इंटू साइन वाय, दॅट इज द पार्शियल डेरिव्हेटिव्ह झेड विथ रिस्पेक्ट टू वाय. नेक्स्ट एक्झाम्पल, झेड टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय. Then find partial derivative of z with respect to partial derivative of z with respect to y. Z is a function of x y. Differentiating 1 with respect to x, keeping y as a constant. आता झेडचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे एक्स आणि वाय सेपरेट करता येईल, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ दिस फंक्शन इज काय असेल 1/1 प्लस डेरिव्हेटिव्ह दिस ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इंटू पार्शियल डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेटिंग क्वांटिटी. आता ह्याचा टोटल नाही पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय कॉन्स्टंट 0 आणि एक्सचा 1, म्हणजे 1/1 प्लस एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इंटू याचा 1. दॅट इज द डॅबा झेड बाय डॅबा एक्स इज द 1/1 प्लस एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. पार्शियल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय डॅबा झेड बाय डॅबा वाय 1/1 प्लस दॅट इज ब्रॅकेट एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेटिंग क्वांटिटी एक्स प्लस वाय. एक्स कॉन्स्टंट वायचा डेरिव्हेटिव्ह 1, दॅट इज द 1/1 प्लस एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर डॅबा झेड बाय डॅबा वाय. अशा पद्धतीनं आपल्याला आता रिझल्ट्स फॉर डिफरन्शिएशन जसे आपण ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्हला वापरलो तसंच पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ सम ऑर डिफरन्स ऑफ द फंक्शन इफ यू अँड वी आर द टू फंक्शन अँड सम इज द यू प्लस वी, then its partial derivative dappa z by dappa x is the dappa u by dappa x plus dappa v by dappa x, किंवा dappa u by y equal to dappa u by y plus dappa v by y. सेम सबस्ट्रॅक्शनला सुद्धा तसंच असेल.
डॅबा झेड बाय एक्स यू बाय एक्स मायनस व्ही बाय एक्स. आणि विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह फॉर द प्रोडक्ट ऑफ फंक्शन यू व्हीचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे मला. यू ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स, व्ही ॲज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि विथ रिस्पेक्ट टू वाय यू ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू वाय प्लस व्ही ॲज इट इज अँड पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. हा प्रोडक्ट. आता डिव्हिजनसाठी बघू. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बाय व्ही म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बाय व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिनॉमिनेटर ॲज इट इज पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर दॅट इज डॅबा यू बाय डॅबा एक्स मायनस न्यूमरेटर ॲज इट इज अँड पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डी व्ही बाय डी एक्स अपॉन डिनॉमिनेटरचं स्क्वेअर व्ही स्क्वेअर. सेम विथ रिस्पेक्ट टू वाय व्ही ॲज इट इज पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर डॅबा यू बाय डॅबा व्ही मायनस न्यूमरेटर ॲज इट इज पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डॅबा व्ही बाय डॅबा वाय अपॉन डिनॉमिनेटरचं स्क्वेअर. Composite function, if z is a function of t and t is a function of xy, that is z is a function of t and t is a function of xy, then find partial derivative of z with respect to x and partial derivative of z with respect to y. z is a function of t and t is a function of, म्हणजे चेन रूल वापरायला लागेल. झेडचा विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचा आहे, पण झेड कुणाचं फंक्शन आहे डॅबा झेड बाय टी. हे सिंगल असल्यामुळं हा टोटल डेरिव्हेटिव्ह असेल. आणि टीचा विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वायचा का डी झेड बाय वाय. झेड हे फंक्शन डॅबा झेड बाय टी अँड टी इज अ फंक्शन ऑफ वाय म्हणजे डॅबा टी बाय डॅबा वाय. हे तसं टोटल लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ हायर ऑर्डर इफ झेड इज द फंक्शन ऑफ एक्स वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा एफचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू वाय. हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स. सेकंड पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू एक्स. सेकंड पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू वाय स्क्वेअर. सेकंड पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट. आता डी स्क्वेअर डी झेड पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू वाय अँड देन विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट झेडचा विथ रिस्पेक्ट टू वाय अँड देन विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज द डी स्क्वेअर डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स फर्स्ट इथं वाय होता अँड देन विथ रिस्पेक्ट टू वाय दॅट इज द डॅबा स्क्वेअर झेड अपॉन डॅबा वाय डॅबा एक्स. दिस इज द मिक्स्ड पार्शियल डेरिव्हेटिव्ह फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू वाय अँड देन विथ रिस्पेक्ट टू हिअर फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड देन विथ रिस्पेक्ट टू वाय. काही ठिकाणी होमोजिनियस फंक्शनमध्ये हे दोन्ही सेम असतात म्हणजे सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू डॅबा एक्स अँड डॅबा वाय सेम एज पार्शियल डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह डॅबा वाय अँड डॅबा एक्स.